मातेला विनम्र अभिवादन करतो। खरं तर बराच वेळ झाला मंचावर आमचे बाळासाहेब असेल, सर्व विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी असणार, या जिल्ह्याचे दिव्यांगाचे प्रमुख आमचे त्रिपाठीजी असेल, केतेजी जाधव, आमचे बडेसाहेब सोळंकेजी, ज्यांनी फार आग्रह केला होता ते आमच्या काजलताई। खरं तर यापूर्वी मी येऊन गेलो तेव्हा मुकरन काजल एकत्र होतो आम्ही, आणि सगळ्या संघटना एकत्रित होऊन तो कार्यक्रम घेतला होता। रत्नागिरी, कोकण, सिंधुदुर्ग, रायगड माझ्यासाठी अतिशय स्फूर्ती देणारा, प्रेरणा देणारा भाग आहे। मी नेहमी या भागात जेव्हा फिरायला येतो किंवा या भागात जेव्हा निहाळतो, डोळे इकडे फिरतं, तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास डोळ्यासमोरून कधीच जात नाही। प्रचंड ऊर्जा असणारा हा प्रभाग आहे, प्रचंड संघर्ष केलेला हा प्रभाग आहे। ही भूमी जी आहे प्रत्येक वेळेनं लढलेली भूमी आहे। ज्या वेळेस सगळं संपलं होतं, देशातला सगळ्यांनी आपले सगळे अवजार खाली टाकले होते, सगळे हत्यार खाली टाकले होते, तेव्हा या भूमीनं आम्ही पाहतो या देशासाठी शस्त्र हाती घेतलेले आहे। एवढं ते महत्त्वाचं आहे। आणि अशा भूमीतून आम्ही प्रेरणा घेऊन जातोय, आणि म्हणून शेवट आम्ही इथे ठेवला आहे। मी गडचिरोलीपासून सुरुवात केली, गोंदिया, भंडारा, नेमका तोही धान उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे, आणि हा सुद्धा धान, आंबा, नारळ, मच्छी मासे यांचा सगळ्यांचा भाग आहे। तो जंगलात आहे, जंगलापासून सुरुवात झाली आणि समुद्राच्या पाण्यावर ते थांबली। अशी एक आमची यात्रा। खरं तर माझ्या दिव्यांग बांधवांसाठी मला बरेच मॅसेज आमचे भुसकडे साहेब काका सांगत होते, तर काही मॅसेज त्यांना येत होते, मला पण काही मॅसेज आले, हजारो रोज काही 100-150 मॅसेज चालू होते। बच्चो 2,500 भेटला, तुम्ही उपोषणाला बसल्या आणि आम्हाला 1,000 रुपये वाढले, केवढा आनंद होत आहे। पहिला मॅसेज आला तेव्हा डोळ्यातून पाणी आलं का एकाकडे फक्त 1,000 रुपये वाढले तर किती कृतज्ञता आहे। ज्याला खरोखरच तहान लागली आणि त्याला जर आपण पाण्याचं एक थेंब जरी पाजलं तर बिचारा किती तो आनंदी होतं, किती आशीर्वाद देतं। तसं माझ्या दिव्यांगांना महाराष्ट्रात आशीर्वाद दिलेला आहे। तर जिथं गरज आहे तिथे जाणारी क्षमता आता संपली आहे नेत्यांमध्ये, ती काही राहिलीच नाही। नको तिथं जाण्याची स्पर्धा लागलेली आहे। लग्नात नाही गेला तर लग्न काही राहत नाही, पण तिथं पहिले जाणार आमदार खासदार। एखादी मिरवणूक असेल तिथे जाणार, पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचं एक तरी देशामध्ये एखादा आमदार खासदार दाखवा का त्याचं घर स्वतःच्या निधीतून उभं केलं म्हणून। आम्ही मंदिरं बांधायला पैसे देतो, मस्जिदी उभे करायला पैसे देतोय, पुतळे उभे करायला पैसे देतोय, पण त्या मस्जिद आणि मंदिराच्या मधात माझ्या दिव्यांगाचं घर पडलं असेल तर ती बांधण्याची अक्कल तुम्हाला येणार कधी, ते विचारतोय मी तुम्हाला। म्हणजे आमच्या सगळ्या संतांनी हेच सगळं सांगितलं होतं। गाडगेबाबा असेल, तुकाराम महाराज असेल, तुकडोजी महाराज असेल, या सगळ्यांनी याच्यातच खऱ्या अर्थानं देव पाहिलेला होता। आणि मग हे काम करणं अधिक महत्त्वाचं आहे। खरं तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जातीपाती धर्मात अडकून ठेवलेलं आहे, आणि फार व्यवस्थित अडकवलं आहे, ते निघत नाही। मी किती काही सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला किती काही पटवून सांगितलं, जरी तुम्ही दुःखी असले, जरी वेदना असेल, तरी तुम्हाला जात आणि धर्म हा मेल्यावरही जात नाही। बरं, जात अशी आहे का ते मेल्यावर सुद्धा आपल्या मागं चिटकली असतं। धर्म असाच आहे। म्हणजे धर्म म्हणजे नेमका काय, तर एकाचा भगवा झेंडा, दुसऱ्याचा हिरवा झेंडा, झाला धर्म, संपला। धर्म इथं येऊन थांबतं आणि इथंच संपतंय। खरा धर्म हा आहे जो आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितला, जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव त्यासी जाणावा। हा धर्म खरा आहे, तो विसरला आणि रंगाचा, झेंड्याचा रंगाचा धर्म तुमच्या आमच्या काडक्यात घातलाय। कारण मनगडात जोर ज्याच्या नसतं ना,
ते धर्म आणि जात घेऊन चालतं आणि ज्याच्या मनगडात जोर असतं ना ती हक्काची लढाई लढत असतं, कारण ती लढाई फार महत्त्वाची असते आणि त्या हक्काची लढाई या देशातून हद्दपार झालेली आहे. जगाच्या व्यासपीठावर आज आम्ही पाहतोय का जगाच्या व्यासपीठावर बोलतो, मी भारत नाही बोलत, जगाच्या व्यासपीठावर ही लढाई अशीच चालू आहे. प्रत्येक देश कुठं ना कुठं जातीपाती वर्णभेदामध्ये अटकून ठेवलेला आहे आणि आम्ही सगळ्या गरिबांनी गावागावात असेच भांडलो पाहिजे. कधी जातीच्या नावानं भांडलं पाहिजे, कधी मिरवणूक घेऊन भांडलं पाहिजे, कधी मस्जिदीसाठी भांडलं पाहिजे, कधी मंदिरासाठी भांडलं पाहिजे. कारण तुम्ही भांडत राहिले म्हणजे सरकारसोबत कोणी भांडण करत नाही, सरळ अर्थ आहे. पण ते आम्हाला समजायला किती वेळ लागणार आहे, आयुष्य जाईल. कारण गावागावात भांडणं सुरू झाले तर सरकारला भांडायला उरतंच कोण. आणि हा व्यवस्थित प्लॅनिंग आहे. हे सगळे पक्ष आम्ही पाहतोय, हे सगळं राजकारण तुम्ही पाहतोय. गरीब म्हणजे ते गावातलं बोकड कापाचं असतं ना तसं आणून ठेवलेलं आहे शेतकरी शेतमजूर. दिव्यांग तर दुरून दुरून दुर्बीण पाहत नव्हते हे लोक, जवळून पाहायची सोडा. मी 2004 मध्ये आमदार झालोय. मी सगळ्या रेकॉर्ड तपासलं त्या विधानसभेचं. आणि कोणतरी त्या दिव्यांगासाठी बोलला असेल त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत, अहो सापडलंच नाही, कोणी बोलायलाच तयार नाही. आणि मी बोलत होते, आंदोलन करत होतो तर एक आमदार म्हणजे कशासाठी मारतो यांच्यासाठी, आहेच किती गावात 4-5 लोक, नाही ग्रामपंचायत सदस्य निवडून येत आणि याच्यासाठी बस महाराष्ट्रभर फिरत बसलाय. अंगावर 200 गुन्हे दाखल करून घेतलाय. काय मूर्ख आहे का म्हणजे हा बच्चू कडू? म्हटलं हा मी मूर्ख आहो आणि तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख असन, पण तू ज्याच्यासाठी मूर्ख आहे ना बच्चू कडू त्याच्यासाठी मूर्ख नाही आहे. सगळ्या गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी करावं लागतं, म्हणून बच्चू कडू याची लढाई लढतो. हे आशीर्वादाची लढाई आहे. आशीर्वाद घेता आला पाहिजे. ते मंदिरात नाही भेटत, ते मस्जिदीत नाही भेटत. किती नाव नमाज पढ़ा कहीं मिलता नहीं. पैगंबर ने ये कहा था, मुद्दा म्हणून मराठीत सांगतोय. पैगंबरने काय सांगितलं का बाजूचा माणूस जर उपाशी असन आणि तुम्ही 10 नमाज पढ़त असन तर तुमचा नमाज अदा होत नाही. जे तुकारामानं सांगितलं ते पैगंबरने सांगितलं. बसलोय भांडत. आम्ही जे लढाई लढतोय ते सामान्य माणसाची लढतोय, गरीब माणसाची लढतोय. कोणत्या जातीपाती धर्माची लढाई नाही लढत. ते सोपी आहे हो. मी जर जातीची लढाई लढलो असतोय तर माझे 15 आमदार राहिले असते आणि बच्चू कडू कदाचित मंत्री राहिला असता. पण जातीच्या लढाईत आम्ही बसलोय, शेतकऱ्याची लढाई लढत, आम्ही बसलोय त्या अपंगाची दिव्यांगाची लढाई लढत. तिथं आहे कोण? मी जर जातीची लढाई घेऊन आलो असतो तर रत्नागिरी हाऊसफुल झाली असती. धर्माच्या लढाईमध्ये हाऊसफुल होतं माणूस, हक्काच्या लढाईत नाही होत. कारण त्यांना लढणंच समजत नाही. त्यांना त्यांच्या प्रश्नापासून व्यवस्थित दूर केलेला आहे. काय देशाची मूर्खता आहे. केवढी मोठी गंभीर गोष्ट आहे का 75व्या वर्षापासून ते केंद्र सरकार फक्त 200 रुपये महिना देतं दिव्यांगाला. 200 हे तर आम्ही भांडत आलोय. मागे ते राम मोघे का मेघे होते कोणतरी, ते सामाजिक न्याय मंत्री होते आणि आम्ही त्यांच्या बंगल्यात घुसलोय. 5-6 दिव्यांग मंत्री मागच्या दारातून पळाला, दिसलाच नाही आम्हाला. आम्ही 2 दिवस घर ताब्यात घेतलंय. मला पृथ्वीराज चव्हाणचा फोन आला, म्हणजे तुम्ही घर सोडा. म्हटलं बिलकुल सोडत नाही. आणि मंत्र्याचं घर आहे ते, म्हटलं त्याच्या बापाचं नाही आहे, आमचं आहे. आम्ही टॅक्स भरला म्हणून तो तिकडे मंत्र्याच्या घरात राहतो तिकडे. म्हटलं तुमचं घर पृथ्वीराजची बाजूनच आहे, इथं सोडायला लावा ना तर मी तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. ते तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तेव्हा लगेच दिल्लीचा दौरा रद्द केला, बैठक घेतली, 5 शासन निर्णय काढले दिव्यांगाचे. निवड सभागृहात बोललो नाही तर अंगावर गुन्हे दाखल करून घेतले. ते सिंधुदुर्गचे आता आले होते, ते शिवाय आम्हाला येऊ देत नव्हतं. आम्ही लात मारली, फाटकाले अंदर घुसलो आणि टेबल गिबल घेऊन आपटला. ते आहे तिथे तेव्हा मला वाटतं त्याला 10 वर्ष झाले असतात. म्हणजे राणे सुद्धा अंदर येत नाही. म्हटलं कुठला राणे, कुठून आणला राणे, कोण ओळखतं त्या राणेला, काय संबंध आम्हाला. अरे ते सगळे आम्ही पाहतो सत्तेसाठी पैशासाठी लढतोय. आम्ही बच्चू कडू आशीर्वादासाठी लढतो. त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही है. हमको कोई डरा नहीं सकता है और किसकी औलाद भी नहीं है. 350 गुन्हे दाखल आहेत. 350 या एका महिन्यामध्ये 50 गुन्हे दाखल करून लढतोय. ही यात्रा काढतोय. 50 गुन्हे. 4 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा पहिलेच झाली. पुढच्या 65 नंतर मला जेलातच राहावं लागेल तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या.
आम्ही कधी त्याचा विचारच केला नाही. या सगळ्या याच्यासाठी लढतोय. आम्ही दिल्लीला गेलो ऐकतच नव्हते. तो मंत्री आले तयारच नव्हता. 10,000 दिव्यांग आम्ही दिल्लीला घेऊन गेलोय. यायलाच नाही कोणी. आणि सरळ घुसलो महाराष्ट्र सदनमध्ये. पूरा महाराष्ट्र सदन खाली. 2 मंत्री आले पाया लागत. काय पैसे घुसे तुम आए नहीं तो इधर घुसे और यहाँ नहीं आते तो तुम्हारे घर में आ जाते थे. ते लढाई सातत्यानं लढत लढत 182 शासन निर्णय काढले. काय अवस्था होती हो. 600 रुपये महिना, पहिले 400, मग 600 अशी वाढत होते. 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये. लाजा वाटतं का साले हो. 200 रुपये. आम्ही संघटना सुरू केलं, काम सुरू केलंय. 600चे 1000 केले, 1000चे 1500 केले. आता 6000 मागितले होते देवा भाऊले. म्हटलं नाव देवा आहे तर पावणार देवासारखा. आता देवा भाऊ 2500 1000 थांबले. आम्ही थांबत नाही, तुम्ही थांबले. आम्ही 6000 घेतल्याशिवाय थांबणार नाही. या देशामध्ये जर ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही त्याला आंदोलन करावं लागतं तर साल्यांना तुम्ही सत्तेत राहता कशाला. तुमची लायकी आहे का. 5% निधीसाठी त्या साहेबाला फोन करावा लागतोय. पहिले 2 कलेक्टरला झोडला आम्ही, आता अधिक झोडावं लागलं एखाद्याला मधात. थोडा तो दरारा संपलेला आहे वाटतं. या रत्नागिरीच्या आम्ही त्याला सांगितलं शिवला ते कोणी असेल ते काही महिला का कोणतरी आहे. मॅडम आहे बोलणं बरोबर नाही आहे कारण आम्ही जिजाऊचे लेकरं आहोत. आम्ही महिलांना बोलत नाही. पण काजलताई आहे ना बोलाले त्या काय चूप थोडं बसणार आहे. या सगळ्यासाठी सातत्यानं लढतोय आपण. वास्तविक जर आम्ही पाहतोय कुठल्याही राज्य असो, मला काही त्या पक्षागिक्षेचं काही पडलेलं नाही. आणि मी नेहमी सांगतोय का या पक्षागिक्षावर निष्ठा ठेवायची नाही. कोणताही पक्ष असो बिलकुल नेत्यावर निष्ठा ठेवू नका. हे सगळे बनमाज असतात. हे तुमचे कधीच नसतं. एकदा सत्ता आली का ते तुमचा ते भावाले भाऊ म्हणत नाही. मी सांगतोय सत्ता अशी गोष्ट आहे का ते माणसाला भावाला भाऊ ओळखत नाही. तुम्ही पाहिलं नाही का आता पालकमंत्री आहे मग त्यांनी काय करायला पाहिजे का नाही. नाव उदय पण कधीतरी होऊ द्या ना त्याचा उदय. आम्ही तर हे जे व्यवस्था आहे मी नेहमीच सांगत असतोय. आता हे आंबा उत्पादक शेतकरी एवढा गोड आंबा म्हटलं हे माणसं सुखी असत. हे माझ्यापेक्षा कडू आहे. मला असं वाटायचं बरं काजूवाला आम्ही जेव्हा लहानपणी काजू बिजू खायचे अरे बापरे जे काजू उत्पादन असेल ते किती श्रीमंत असेल. आणि इकडे आलो तर हे म्हणतात काजूलाच किडा लागलाय. अरे केवढं प्रॉब्लेम आहे. इकडे आंबा तुमचा अमेरिकेवाल्याने वापस केला 93 का आत्ता 2017-18ला. तो अमेरिकेवाला काय म्हणत होता माहित आहे. त्या आंब्यात एकच किडा होता आणि म्हणून त्यानं एक्सपोर्ट तिकडलं नाकारलं तुमचे आंबे कोकणातले. आणि तो साला अमेरिकेवाला आमच्या इथे सफरचंद पाठवतो. 108 जंतू आहे त्याच्यात 108 तरी खातो आम्ही. आमचे मोदीजी 56 इंचवाले झुकतंय. आमचा आंबा घेत नाही. सफरचंद कसं घेतं मराले. तुमच्या बापाचं राज्य आहे साले हो. आमचा आंबा घेतला नाही तर आम्ही तुमचं सफरचंद घेणार नाही. सांगून द्या ना. जमत नाही. दादागिरी फक्त तुमच्यावर सामान्य लोकांवर. भाईवर बहिणो. आता भाई गाय पण बहिणोही गाय. हे एकटेच दोघं जण उभे फिरते पुऱ्यावर. सगळं वाटोळं करून टाकलंय. असं वाटत होतं मोदीजी आल्यानंतर काहीतरी बदल होईल. पण आता कापसावरचा आयातकर कमी केलाय. 11% आयातकर कमी केला. 25 लाख गाठी अमेरिकेतल्या भारतात येऊन पडल्या. कापूस उत्पादक मेला. मी त्या गोंदियापासून फिरत आलो. एक धळणी व एक चांगला. केळा उत्पादक तसंच आहे. कांदा उत्पादक 2312 रुपये होते तुमचे ऑगस्टमध्ये. आता कांद्याचे भाव आहे 500 रुपये. काय झालंय तुमच्या आंब्याच्या पेटीला आणि काजवाच्या पेटीला आणि ते तुमच्या मच्छीमाराच्या फक्त व्यापाराचा हात लागू दे दुप्पट होते. जेथपर्यंत तुमचा हात असते तेव्हा ते स्वस्त असते.
आणि तुमचा व्यापाराचा हात लागला तर ते महाग झालं. म्हणजे कसं बामणाच्या शिवाय पूजा होत नाही तसं व्यापाराशिवाय खाले भेटत नाही अशी अवस्था. पिकवतो आम्ही पण त्याचा हात लागल्याशिवाय जमत नाही. ही जी अवस्था आहे वाईट आहे आणि हे तोडावं लागेल. मी आल्या सांगितलं यांना काय हे सगळे आमचे जे मच्छीमार असेल, काजू उत्पादक असेल, नारळ उत्पादक असेल, धान उत्पादक असणार, तुमचे आंबा उत्पादक, आपण आता निवडणुका हे थोडंसं होऊ द्या, कुस्त्या खेळणं यांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तुमच्या त्या नगरपालिका. कारण आजकाल सगळे गावागावात सगळेजण पक्षाचे एवढे पक्के असतं राव, ते त्यांची डोक्यात अशी कल्पना असतं का बाप मेला तर चालते, नेता मेला नाही पाहिजे. आमची मानसिकता गावात गावात काय झाली का बाप मराची मानसिकता आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता मेला नाही पाहिजे एवढे निष्ठावान. आणि मी नेहमी सांगतोय का बच्चू कडूवर निष्ठा ठेवू नका. निष्ठा ठेवायची असेल तर आपल्या मायबापावर ठेवा आणि त्याच्यानंतर आमच्या मातृभूमीवर ठेवा. दुसऱ्यावर निष्ठा ठेवायची गरजच नाही. काही गरज नाही आहे. हे आमचे जे काही आमचे कष्ट करून आम्हाला ज्यांनी शिकवलं ज्या मायबापानं त्याच्यासाठी मेलो पाहिजे हो. आज आंबा पडतोय, आंबा उत्पादक शेतकरी घाटत आहे. मच्छीमारवाल्यांनी जर सांगितलं तर एक यादीच वाचली. मला वाटलं एवढ्या समस्या तर आमच्या नाही. मुंबई इथून जवळ अर्धे कोकणग्रस्त मुंबईचे, ते मुंबईतून वापस जरी आले ना, हे सगळे कोकणातून जे मुंबईत गेले ना हे एकदा वापस येऊ द्या. हे एवढंच आंदोलन करा. फक्त कोकणवाल्यांनी आपापल्या घरी कोकणात येऊन महिनाभर थांबायचं. मी सांगतोय सगळे तालावर आल्याशिवाय राहणार नाही. सगळे तालावर. तुमच्याशिवाय मुंबई हलवू शकत नाही. मुंबई का राज तुम पर नहीं होना, तुम्हारा राज मुंबई वालों पर होना चाहिए. उलटा आहे. आम्हाला इथे सगळं आज आपण पाहतोय. मी त्या आमदार निवासमध्ये राहते तर कोकणीच लोक आहे हो. ते लिफ्टमॅन कोकणी, तो ऑटोवाला कोकणी, सगळे कोकणी लोक. म्हटलं बरं झालं कोकण गरीब आहे. तुमच्याजवळ पैसा असता तर मुंबईवाल्याला भांडे घासारे माणसं सापडले नसतात. यांच्या बाया सगळ्या अळगाई मोठ्या माठ्या झालेल्या, कुत्रे पोचणं, हे करणं ते करणं. त्यांना ती भांडे घासता येत नाही, भांडे धुता, कपडे धुता येत नाही. आणि तुमची गरिबी राहिली नसती तर ते नशिबी आली नसते मुंबई. खेडे गरीब झाले पाहिजे. जेवढं गाव गरीब राहील तेवढ्या कंपनीवाल्याला स्वस्त दरात मजूर भेटन, कामगार भेटन. तंत्रच आहे, सूत्र आहे, सरळ सूत्र आहे. तुम्ही जेवढी गरिबी राहात तेवढा आम्ही पाहतो रोजगार शहरामध्ये उपलब्ध होणार आहे. मग आमचा माणूस तिकडे कंपनीत आणि बाई आमची भांडे घासाले. सरळ सूत्र आहे. जाणीवपूर्वक गरीब ठेवलं जातं. हा जो रस्ता आहे रत्नागिरी गोवा मुंबई, हा का बरं एवढा बेकार आहे? सगळे सरकार पाहिलं या रस्त्यानं. सगळे सरकार, एकच सरकार सोडलं नाही. कधी आलो ना, मी 10 वर्ष अगोदर आलो, तो रस्ता असाच बदलतच नाही. एवढे मेले तरी बदलत नाही. आम्ही विचार करतो या रस्ता का बरं असा बदलत नाही? कारण या सगळ्या नालायकीनं आता सगळ्या तो रस्ता बेकार झाल्यावर जमिनी स्वस्त आहे. सगळ्या जमिनी घेणं सुरू केलेल्या आहे. जेवढे रस्ते बेकार राहील तेवढे तुम्ही त्या जमिनीचे भाव तेवढे डाऊन होतं. हे सूत्रच आहे हो. सरळ सरळ सूत्र आहे. आणि ह्या 10-15 वर्षात जेवढा हात मारायचा तेवढा मारून टाकायचा. तुमच्या जमिनी स्वस्त भावात घेतल्या. माझ्याकडे तर मी सांगतोय त्या धारणीमध्ये चिखलदऱ्यामध्ये त्या भागात रस्ते एवढे बेकार होते. जसे सगळ्या व्यापाऱ्यांना रस्ते घेतले चौपदरीकरणच करून टाकले. सगळ्या जमिनीचे भाव आले. टप्प्याटप्प्यावर मारतो तुम्हाला सत्यवाले, टप्प्याटप्प्यावर मारतो. जमिनी विकू नका. हे किमान 5-10 वर्ष जमिनीला हातच लावू नका सांगतो. हे पुन्हा ते दिवस येणारच आपले. तुम्ही जमीन सोडल्या पाहिजे म्हणून सगळ्या इकडे आम्ही पाहतोय मारामारी आहे. 6.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. कुठे त्याचा उद्रेक आहे? काहीच नाही. ह्या सगळ्या जमीन सोडावं, तुम्ही चाकरी करावी तिकडे, हे सगळं त्याच्यासाठी प्रयोग आहे. लक्षात घ्या. हे सगळं षडयंत्र आहे. जागतिक वर्ल्ड बँक काय म्हणतंय? त्यांची जबरदस्ती आहे का 40% जनता, खेड्यातली 40 करोड जनता ही
शहरात गेली पाहिजे. म्हणजे आज जे आपण पाहतोय का हे सगळं बॅलन्स अनबॅलन्स करायचं आहे. म्हणजे 2% लोकांवर 98% लोक उचलून 2% जमिनीवर घेऊन जायचं आणि तिथं सगळ्या त्या कंपनीवाल्यांच्या व्यवस्था तयार करून घ्यायच्या. वर्ल्ड बँक बर्डन करतं, नेहमी सांगते भारत सरकारला का ऐसा क्यों नहीं हो रहा है. कोरोनामध्ये सगळे वापस गेले, अर्धे अधिक लोक वापस खेड्यात गेले आणि खेड्यातलं जीवन इतकं वाईट करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यासाठी एकत्र लढा. मी पहिलेच म्हणतोय, मी जातीभेदाने धर्माची लढाई लढायला नाही आलो, मी पैशाची लढाई लढायला आलो. ते जिंकले आम्ही. 1000-2500 केले ना दिव्यांगाचे. हे पैशाची लढाई जिंकलो आम्ही. पैसा आता का से और जाता का है उस पर ख्याल रखो. जास्त इतिहासात शिराची गरज नाही आहे. अर्थशास्त्रामध्ये एक शिरा. अर्थशास्त्र काय म्हणतं, आमच्या बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे ते बघा. त्या बजेटमध्ये आमचा हिस्साच जर नसल, आम्ही काढायला लावले नाही का. जे सरकार 1 रुपया वाढवायला तयार नव्हतंय त्या दिव्यांगासाठी आम्ही 1000 रुपये वाढवायला लावले आणि थांबणार नाही. 182 शासन निर्णय आपण काढले. आता अंत्योदय योजना असेल, घरकुल योजना असेल, दिव्यांगाचं आरक्षण असेल, राजकीय आरक्षण असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भांडायचं आहे. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी, आमचे देवाभवनाचे 7-12 कोरा 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 3 डाव म्हटलं. कोरा कोरा 1 डाव तर कर, 3 डाव कोरा म्हटलंय. मग आंबा उत्पादक शेतकरी नाही. आता तर तुम्ही मच्छीमारवाले पण कृषीमध्ये आले. तो कृषी शेतकऱ्याचा धंदा पहिलेच घाट्यात आणि त्याला आधी घाट्यात घेऊन आले. अरे ते कृषीला दर्जा द्यावा लागेल. कृषीचा दर्जा देऊन नाही होत. कृषी क्षेत्राला दर्जा कुठं आहे? दर्जाच नाही. तुम्ही याच्या अगोदर हे आंबा उत्पादक शेतकरी रडत आहे आणि तुम्ही जे रडत आहे तिथंच येऊन बसले. म्हणजे हे सुखी आहे का? तर नाही. काही धोरण नाही आहे. सगळं गरीब करण्याचं व्यवस्थित षडयंत्र चालू आहे. आणि ते कोणता तुमचा तो जिंदाल बिंदालवाल्याला ते इकडे तिकडे गॅस काय म्हणतो तो त्या जागेत तो निर्माण करतोय, स्टोअर करणार आहे. मी सांगतोय त्यांना स्टोअर करायसाठी जर एक कुदई जरी मारली ना तर आम्ही जिंदालच्या प्रकल्पावरच कुदई मारूच चालले, सोडणारच नाही. आणि कायदा काय आहे, खाजगी कंपनीवाल्यांना जर जमीन शेतकऱ्याची घ्यायची असेल तर 2013चा अधिनियम आहे. तू काय सांगतं, 80% संमती असल्याशिवाय कुठलाही खाजगी प्रकल्प उभा करता येत नाही. 80% शेतकरी जबरदस्ती केली तर IPC 442, 441, 445, 447 गुन्हा दाखल होतं. घाबरावतं नाही कंपनीवाल्यांना, बिलकुल घाबरा. यांना जमिनी द्यायच्याच नाही, काही गरज नाही. द्यायच्या असेल तर अर्धा शेअर, जितना कमाएंगे उसका 25% हमको मिलना चाहिए. अगर नहीं मिलता है तो हम देने वाले नहीं है. आणि काही घबराची गरज नाही आहे. एकदा तुम्ही जागे झाले, हे संख्या सोडावं. छत्रपतीनं 7 लोक घेऊन स्वराज्याची सुरुवात केली होती. 7 लोक. जेव्हा तोरणा हाती घेतलाय ना, तेव्हा तोरणा हाती घेताना सातत्यानं आज घेऊ उद्या घेऊ सातत्यानं स्वप्न पडायला लागली होती. आणि जिजाऊ महासाहेब मुद्दाहून सांगत होते सुरुवात करा लढाईची. जेव्हा तोरणा हाती घेतलाय तेव्हा आदिलशाहीचं सैन्य 100-150 मीटरवर 50,000चं बसलं होतं. तिकडून निजामशाही दौलताबादले होती, मोगलशाही होती, कुतुबशाही होती, चौफेरशाह्या होत्या. आणि 7-8 लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी सवंगडी 7 लोक 6 तरुण मुलं तोरणा हाती घ्यायला लागते. त्या तोरणावर 250 सैन्य होतं फौजफाट्याचे. 7 लोक काय धाडस आहे हो. म्हणजे एवढं धाडस आले कुठून? दादोजी कोंडे म्हणायचे अरे ते तोरणा घेताना आपल्याला लपाले तरी कुठे जागा आहे. उद्या नाही आला ताब्यात आणि ते सैन्य धावून आलं तर चिरफाड होईल, शिल्लक राहणार नाही कोणी. जिजामा काय म्हणते, नको राहू दे शिल्लक, पण स्वराज्याची सुरुवात झाली पाहिजे. ते सुरुवात करायची आहे या सामान्य माणसाच्या लढाईची. जातीपाती धर्माचं राजकारण तुम्ही करत बसा चालव. आम्ही हक्काची लढाई लढणार आहोत, हक्काचं आंदोलन सुरू करणार आहोत. जे माझ्या वेदनेचं आहे, ते कष्टाचं आहे, ते दुःखाचं आहे,
त्या दुःखाची लढाई आम्ही खऱ्या अर्थानं मोठी करणार आहोत. महाराष्ट्रभर आम्ही पायाखाली घातलंय. मला माहिती आहे त्यातून मला काही राजकारण साध्य होणार नाही. जे शरद जोशीचंच झालं नाही तर माझं काय होणार आहे. ज्या शरद जोशींनी आम्ही सांगतोय इंग्लंडची नोकरी सोडून 2.5 लाखाची नोकरी सोडून ते इकडे आले. 2.5 लाखाच्या नोकरीवर त्यांनी सगळं पाणी सोडलंय. 30 वर्ष धावत होते महाराष्ट्रात. 30 वर्ष. आणि 30 वर्षानंतर काय हाती आलं. त्यांना गोळीबार झाला. एकदा रक्तबांबळ झाले. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र महाग धावत होते. आणि घरी बुवा येत नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केली. वाटोळे झाले संसाराचं. आणि उभे राहिले तर शेतकऱ्यांनाच मत मारले नाही कारण जातीचा नाही आहे म्हणून. ही अवस्था आहे आमच्या भारताच्या लोकशाहीची. आम्हाला व्यवस्थित काम करणारा गडी पाहिजेच नाही कधी. आम्हाला आमच्या जातीचा पाहिजे, पक्षाचा पाहिजे, पैसेवाला पाहिजे. एक दिवसाचे पैशानं भूक मिटणार आहे आमची. आजही कित्येक लोक बगर घरानं राहतो. मी जातोय यांच्या गावात, काजळताईच्या गावात गेलोय. ते कोणतं जयगडला गेलोय. जिथं कंपनी आहे तिथंच लाईन नाही. त्या जयगडला अजूनही लाईन भेटत नाही. अर्धी लाईन येतं, अर्ध्या येतच नाही लाईन. पाणी सगळं दूषित झालंय. एका कंपनीसाठी अख्खं विहिरीच्या विहिरी दूषित होत चाललेलं आहे. कंपनीवाला महत्वाचा झाला, तुमचं जगणं महत्वाचं नाही. हा सगळा झालेला बदल लक्षात घ्या. हा पैसा जातं कुठं. 3.5 लाख कोटीचं बजेट आहे. 7.5 लाख कोटीचं बजेट आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं. 7.5 लाख कोटीचं बजेट. आणि 7.5 लाख कोटीमध्ये दिव्यांगाला किती देतो. 1400 कोटी. 1400 कोटीमध्ये त्याच्यातला 1000 ते 1200 कोटी रुपये हे शिक्षक कर्मचाऱ्याला खर्च होतं. अपंगांसाठी तो प्रॉपर होतच नाही. त्याच्यासाठी सरकार समोर येत नाही. कायदा म्हणतो 5% खर्च झाला पाहिजे. 7-5 ते 35,000 कोटी खर्च झाला पाहिजे आणि फक्त 1400 कोटी होते. हे लढाई मोठी करावं लागेल. किती केलंय आमच्या शेतकऱ्यासाठी बजेट किती ठेवलंय. 9,000 कोटी. तेलंगणानं ठेवलंय 45,000 कोटी. तेलंगणाचं बजेट किती आहे. 3.5 लाख कोटी. अर्ध बजेट आहे. अर्ध्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी 45,000 कोटी आहे. हे 7.5 लाख कोटीचं बजेट आहे आणि आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी 9,000 कोटी ठेवलेले आहे. लढणार कोण. या देशामध्ये जो काम करतो तो उपाशी मरतोय आणि जो बेमानीचं जगतोय तो मालामाल होतो. लढाई यांच्या विरोधात लढावं लागेल आम्हाला. म्हणून तो कोण कोकण, कोण विदर्भ, कोण मराठवाडा, कोण ओबीसी, कोण मराठा, कोण हिंदू, कोण दलित, कोण मुसलमान. हा माझा शेतकरी, माझा दिव्यांग तो सगळ्याच जातीचा आहे, सगळ्याच धर्माचा आहे, सगळ्याच पार्टीचा आहे. त्याच्यानं जात पात धर्म नाही. आमचं जगणं एक आहे. आमचं लढणं पण एक होईल. आम्ही लढू पण एकत्र. या ताकदीनं लढावं लागेल. आणि गावात जिल्ह्याचा संघर्ष. एखादा बीडीओ 5% खर्च करत नसन, शिव बिलकुल बिंदास हो. त्रिपाठी त्यांना तुम्हाला नोकरीवर आहे, तुम्ही म्हणा जमत नसन तर दुसरी एक फडी तयार करा. असं कसं शिव खर्च करत नाही. काय फरक पडणार आहे. एखादं आंदोलन केलं तर उतरा रस्त्यावर आणि हक्काची लढाई लढणं सुरू करा आजपासून. तुम्ही कधी कधी निवळ आंबान फणसून चालत नाही. नारळ पण धोता आलं पाहिजे. पहिलं आंदोलन नारळ घेऊनच करा हातात आणि ते शिल्लेलं चांगलं व्यवस्थित. त्याच्यातल्या सगळ्या बुच्च्या काढलेल्या म्हणजे मग खऱ्या अर्थानं पूजा होईल अधिकाऱ्यांची. काय मस्ती आली अधिकाऱ्यांना. एका कलेक्टरला पगार 3.5 लाख. 4 कर्मचारी वेगळे, ड्रायव्हर वेगळा, टेलिफोन घेणारा वेगळा. तो एक कलेक्टर खरी आणि त्याच्या ऑफिसमध्ये 11 माणसं ठेवतोय त्याच्या व्यवस्थेसाठी. 11 माणसं. काम काय हो. कलेक्टर कधी तालुक्यावर जाताना दिसलं तुम्ही. कधी आम्ही पाहतो त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरताना कुठेतरी समस्या ऐकताना दिसला कलेक्टर. मस्ती आली चाल्यांना. एवढी मस्ती आली. आमच्या राज्यकर्त्याचे काय त्यांच्या 2-3 फाईल क्लिअर केल्या. त्यांचं भलं झालं का तुम्ही जा ना वाहत तिकडे समुद्रात. काही लेनदेन नाही. आमच्या आमदाराचा पगार 2010 मध्ये 70,000 रुपये होता. आता तो 3.5 लाख झालाय. मग आम्ही मारले, पगार आमदाराचे वाढले.
आणि आमच्या पगारासाठी भांडावं लागतं. हे सगळे 5% देशामध्ये मी सांगतोय काय सुवर्ण काळ आलाय. देशामध्ये 5% कुठेच खर्च होत नाही, फक्त महाराष्ट्रात. आणि देशामध्ये नाही जगामध्ये पहिलं मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण झालंय. आम्ही बदनाम झालो का बच्चू कायले गुवाहाटीला गेला, म्हणलं जाऊ दे एकदाच आहे, होऊ दे बदलाम. पण मंत्रालय जर भेटत असेल दिव्यांग आले तर हे बदलामी परत येईल, संपून जाईल आमची. आम्ही त्याच्यात खलास झालो. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला. पण मला अभिमान आहे का जा आज मंत्रालयात जे पाठी दिसतं ना ते दिव्यांग मंत्रालयाची पाठी पाहून आम्हाला पूर भरून येतं आमचा. आज स्पेशल सचिव भेटला, स्पेशल मंत्री भेटला आणि तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आता अधिक चांगले होणार आहे. तुकाराम मुंडेसारखा सचिवालय तुमच्या नसेल. ते सगळ्याची खरडपट्टी करतोय. आत्ता सगळे जे डुप्लिकेट दिव्यांग घुसले होते ना मधात ते सगळे घरात जाणार. कालच भेटून आलो आम्ही. त्या सगळ्यावर अनायसे योगायोग चांगले योग आपले आहेत. आणि ही लढाई तुमच्या हक्काची आहे मित्र. मी वाटते का आम्ही सगळे आंबा उत्पादक, मच्छीमार, नारळ हे सगळे बसू. हे थोडं होऊ द्या. आमची आता 28ला आंदोलन आहे. तुम्ही येणार आहे 28ला नागपूरला? एवढे 4च लोक येणार आहे? तर मला काय मार खाल्लेला होता का तिकडे? आणि 2-3 दिवस मुक्कामी यायचं आहे. हा, स्वतःच्या खर्चानं. माझ्या काय मुलाचं लग्न थोडं आहे, माझंच करतो मी तांदूळ. तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायलाच आलो आहे, आमंत्रण द्यायला आलो आहे. जसा मुलीचा बाप आमंत्रण देतो ना तसा बच्चू कडू तुमचा एक कार्यकर्ता म्हणून आमंत्रण द्यायला आलो आहे, नेता म्हणून नाही. आम्ही नेत्याच्या भानगडीत पडत नाही, कार्यकर्ता म्हणून ठीक आहे. आणि मला काही मुख्यमंत्री व्हायचं नाही आहे. मला कार्यकर्ता राहिलो ना तर मुख्यमंत्री कोणी जरी असलं तरी तो तुमच्या पायाशी उभा करण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही उभा करू तुमच्या पायाशी. ही लढाई इथून संपली नाही. आता अधिक ताकदीनं अधिक आमच्या शेतकऱ्यांनी ठरवलं आहे जर आपण फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात येऊ आणि तेव्हा निवडणुका संपल्या असेल सगळ्या आणि सिंधुदुर्ग ते पालघर म्हणजे मुंबईपर्यंत मार्चचं अधिवेशन घेऊ आपण. आणि मी सिंधुदुर्ग ते मुंबईपर्यंत पैदल यात्रा काढायला तयार आहे. तुम्ही तयार असेल सगळे तर. फक्त कोकण पट्ट्यासाठी. कोकणाशिवाय दुसरा विषयच नाही. कारण हे आमचं नाक आहे कोकण महाराष्ट्राचं. इथून स्वराज्याची हुंकार पेटले होते. याच कोकणानं स्वराज्य निर्माण केलं होतं. ते कोकण जर अडचणीत असेल तर आम्ही जीवाची पर्वा न करता लढायला तयार आहोत. आम्ही पर्वा करणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी एकत्र ज्या सगळे जे काही मंत्री गिंत्री आमदार खासदार आहे, शिवाजी जय शिवाजी, जय जवान. मित्र, आपण त्यांना वेळ देऊ. ते उदयजी असू दे का ते राणे असू दे, मोठे राणे, लहान राणे, त्याच्यापेक्षा लहान राणे, 3 राणे, एका दुर्री भाषा काय असते ते. त्या सगळ्यांना आम्ही फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला टाइम देतोय. काय असेल तर ते आंबा उत्पादक, मच्छीमार, आमच्या नारळ, आमच्या दिव्यांगासाठी करा. नाहीतर सिंधुदुर्गापासून सुरू केलेले लढाई थेट मंत्रालयात थांबू. नाहीतर आम्ही थांबणारच नाही. तुमची तयारी आहे सगळ्यांची? हे पक्षाची लढाई नाही आहे. आम्ही प्रहारचं बॅनर वापरणार नाही. सर्व पक्षीय लढू. कोणत्याही पक्षाचं असू दे, आम्हाला काही लेनदेन नाही. तुमचे पक्ष निवडणुकीत वापरा, मत घ्या, काही करा. निळा वापरा का भगवा वापरा का हिरवा वापरा का काय म्हणते तिकडे पिवळा लावा, काय करायचं आम्हाला माहीत आहे. ज्या झेंड्याचा रंग जरी कोणता असला तरी जो झेंडा बनतो ना त्या कापडाचा, तो कापड माझा बाप शेतकरी पिकवतोय. कापूस रंग तुमचा असू दे लेकिन कपड़ा तो हमारा है. मेरे किसान का है भाई, वो हमारे किसान का, इसीलिए तुम्हारा रंग बेरंग हो रहा है. आणि त्याच्यासाठी एकत्र लढायचं आहे. आपण एवढ्या वेळ इथं थांबलात, सगळ्यांचा आभार मानतो. सगळे लोक इथं आलेत, तुमचे आभार मानतोय. आणि आपण सगळे मिळून, माने साहेब असून सगळे मिळून
आपण वरती सांगून दिलं पाहिजे का आता आम्ही कोकणी आहोत आणि आम्ही आता आंबा उत्पादक आहोत, आम्ही मच्छीमार आहोत असं घेऊन लढावं लागलं. पक्ष घेऊन लढला माणूस का फसला. कारण वरतून कधी पेशर येईल काही सांगता येत नाही. आला फोन का बस खाली. आणि म्हणूनच तुम्ही कोणत्या पक्षात गेलो नाही. मला माहिती आहे कधी फोन येईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून मी शिवसेनेतच होतो पहिले. मी पहिला शिवसेनेत होतो, पण मला हे करू नका ते करू नका म्हटलं हट आपलीच पार्टी बरी. ते दुसऱ्याचा महालपेक्षा आपली पानटपरी बरी. कधी उचलायची आपण, कधी बंद करायची, कोणाच्या बापातच जातो तिथे. त्याच्यानं मला त्या विधानसभेत एकदा बोलत होते आणि बोलता बोलता एका आमदारांनी चिठ्ठी पाठवली आणि बच्चू माझ्या मतदारसंघातलं बोला. म्हटलं तू का बोलत नाही, तुला काय बोलायला काय झालं, मलाच बोलायला लावतंय. तर तो म्हणे माझीच पार्टी सत्तेत आहे, मला बोलता येत नाही, तिकीट भेटणार नाही. म्हटलं अशा भामट्याला निवडून कोणी दिलं पहिले बघा. म्हणजे हे असे भामटे तिकडे पाठवतोय आम्ही. कारण त्याला पक्ष ही पार्टी तिकीट दिली का मतं भेटते. सवाल पार्टी का नहीं होना, सवाल मतदार का होना चाहिए. बाबासाहेब आंबेडकरांना जे मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला मित्र, त्याची पावर संपलेली आहे, त्याचा अंकुश संपलेला आहे. कारण हे एका ठिकाणी केंद्रस्थानी झालं आहे, ते पार्टीत गेलेलं आहे. लोक काय म्हणतं तिकीट आणा मग आम्ही तुम्हाला मत मारू. इथं सगळं काम फसलं. प्रश्न आम्ही पाहतोय दबाव पार्टीचा नसला पाहिजे. दबाव तुमचा जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा सगळं बदलल्याशिवाय राहणार. तुमचा दबाव संपला ना रे. तुमच्या हाती झेंडे देऊन दिले, गावागावात भांडत बसाय. हे जिथपर्यंत चालू राहील ना तोपर्यंत तुमचं काही खरं नाही आहे. राजकारणातलं हे सूत्र सरळ सरळ आहे. तसं खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही ना, तसं तुमच्या जाती धर्मामध्ये वाद लावल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही राज्यकर्त्यांचं. सरळ सरळ गणित आहे. आणि म्हणून आपण सगळे तयार आहेत पक्का. जय जवान. हात वरते करून सगळ्यांनी जय जवान. बोल भारत माता की. धन्यवाद.